ये बॉय, अरे वा 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 वा. थांबव गाडी, क्लच दाब. ऐ शाबाश. बघा मला सुरी घेऊन मला वाटलं तू धमकी देते एक काय. पूर्ण प्रेस करायचा क्लच. हॅलो दोस्तो, गुड मॉर्निंग. हाय गाईज, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 9:30 वाजलेत आणि स्टील आम्ही मस्तपैकी आत्ताशी आवरले आमचं. सो आजचा ब्लॉगचा टॉपिक हा आहे की आमच्या घरामध्ये परत कबूतर यायला चालू झाले. हे देखो, हे फडफड फडफड करणारा हा जो आहे ना, आता येईल बघा. एक मिनटं. हे देखो, ह्याला पकडायचं काम लावलं आहे सकाळ सकाळ. जस्ट आत्ता फ्रेश वगैरे झालो आणि हे फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे केली मी चिलमध्ये. जरा इसको लगा देता हूँ क्योंकि बाहर के लोग सोचते हैं कि क्या ही चल रहा है इन लोगों का. अभी ये जो कबूतर है ना, ये फिर से आ चुका है. सो हम लोग इसको पकड़ रहे हैं. पहला ट्राय ऋतुजा करेगी, उसके बाद में मैं करूँगा. ऋतुजाने मला सगळं आणून दिलं. हे का टोमॅटो वगैरे आणि ये कांदा. इसको इधर रख देते. ये सब मेरे को काटना है. ये याचे सगळे छोटे छोटे तुकडे करायचे. इसका भी कुछ तो चल रहा है. आता आम्ही आजचा दिवस मी पूर्ण स्पेंड करणार आहे घरी. सो दिवसभर घरामध्येच फिरणार आहे, दिवसभर घरामध्येच मस्ती मजा वगैरे करणार आहे. सो सगळा ब्लॉग घरामध्येच होणार आहे. मी मध्ये स्टुडिओवरती पण जाणार आहे, कारण हर्षदकडे एक छोटंसं काम आहे. आणि आता अपना मी काय केलं की तुला, मला आहे ना ऋतुजाने एक छोटंसं काम दिलं. ये देखो, ये सोफा वगैरह मला थोड़ंसं साफ सफाई करने का है. एंड देन मग मेरे को नाश्ते के लिए मिलेगा. तब तक तो कुछ मिलेगा नहीं ऐसा लग रहा है, क्योंकि मैडम ने बोला है जब तक सोफ़ा क्लियर नहीं होएगा उसके बाद में तुमको नाश्ते के लिए मिलेगा. ऐसा डिसाइड हुआ है आज. लेट्स सी क्या होता है आगे. पहले तो मेरे को ये सब साफ़ सफाई करना है. साफ़ सफाई मतलब ऐसा कुछ ज़्यादा नहीं है, थोड़ा कचरा पट्टी फैला हुआ है, उसको थोड़ा सा ठीक करना है. और ये जो सोफ़े का कवर है ना, इसको ठीक से बिठाना है. और शायद थोड़ा सा झाड़ू मारने का. अपना ही घर है, क्या है उसमें लाज लज्जा शर्म. तो मेरे को कुछ ऐसा लगता नहीं है कि जो भी हो अपना ही घर है, मैं करता रहता हूँ. कुछ छोटे मोटे काम जो है तो मैं करता रहता हूँ. अभी तो मैं पूरा ये सोफ़ा वगैरह सब साफ़ करूँगा, उसके बाद में फिर मेरे को नाश्ता मिलेगा. थोड़ा सुनने में अजब लगता है लेकिन ऐसा ही है. गाइस, इसने 2 दिन से बिग बॉस नहीं देखा. आईच्या गावात रे काय तरी पण नव्हते. असं नाही होत बाळा. ते हिला कोणीतरी आयडिया दिली की 1 रुपयात आयडिया नाही, त्यांचा प्लॅन आहे तो. म्हणजे तिथं असं दाखवत होतं की 1 रुपयामध्ये सबस्क्रिप्शन भेटणार आहे जिओ हॉटस्टारचं. हे रात्रीपासून हिचं तेच चाललंय. हे देखो, हिचं कट्टी लेवलला तेच चाललंय की हिला बिग बॉस फ्रीमध्ये बघायचं. आणि बाय द वे नाश्त्याला पण झालंय आता. आणि फॅन का बंद केलं तू? जा चालू नको का? वाय दिस हिला मीच चालू करतो. सगळे थोडंसं फॅन वगैरे चालू असलं ना, जरा फ्रेश हवा आहे तिकडे. जागा डिंग डिंग डिंग. नाश्त्याला बनवले, पोहे वगैरे बनवलेत. जरा लेट्स सी कैसा बना है ये पोहे. आइला इसको, ये गरम है दोस्तों थोड़ा. वाह, अभी मज़ा आएगा ना वीडियो. लेट्स सी. मेरे को क्या हुआ है क्या मालूम, मैं आजकल ज़रा ज़्यादा इंग्लिश मार रहा हूँ. इंग्लिश ब्रो, इंग्लिश. चल ना, आवर ना, नाश्त्याला घ्यायचं. अरे ते काय ते नाही होणार. जरा ऐक माझं. जाने दो. पकड़. थँक्यू दोस्त. ये देखो गाईज, छान पोहे आलेत नाश्त्याला. तू तिकडे बस ना, चल खाली बसू आपण. का मी इकडे असतो. मग मी इकडे जाऊन बस. हा टोचते मला असं. आय एम फिलिंग कंजेस्टेड. इंग्लिश. अरे तिथं हा सोफा छोटा आहे ना, मग ते बसायला थोडीशी जागा कमी आहे तिथं. मग म्हटलं मी इथं बसतो ना, उसमें दिक्कत क्या है. एक घास खाने दो मेरे को. नाही दोस्तो, हुकुमशाही देखो, हुकुमशाही बघा, हुकुमशाही. हिला म्हटलं मी मस्तपैकी काहीतरी जेवायला बनव. ही मला म्हणते काहीतरी कांदे काप, तो तेरे को खाना मिलेगा. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्हाला जेवायचं आहे, अजून स्टुडिओला जायचं आहे. दिवसभर घरी असलं की एवढं बोर होतं नाही, याच्यामुळं मला काही सुधरतच नाही. काय बनवणार जेवायचं.
बोल लवकर. इडली इडलीला कांदे लागतात का? मान मी कांदे ते कापतो. चलिए दोस्तों, कांदा काटते साथ में मिलके. हवाला कांदा आहे मला कापायला सांगितलंय. मी एवढा आळशी की मी हॉलमध्येच कांदा कापणार आहे. मला कंटाळा आला किचनमध्ये जाऊन बसायचं. अजून काय कापायचं? टोमॅटो. ये देखो टोमॅटो आण. अण्णा ए अण्णा, ऋतू अण्णा. घरी असले की सुधरत नाही काय करावं, कारण कामाची सवय लागली ना. साईटवरती असले की काही ना काही काम असतं. ऋतुजाने मला सगळं आणून दिलं. हे का टोमॅटो वगैरे आणि एक कांदा. इसको इधर रख देते. ये सब मेरे को काटना है. ये याचे सगळे छोटे छोटे तुकडे करायचे. दोस्तों मेरा काम हो चुका है. यहाँ पे प्याज काट के रख दिया. थोड़ा सा पिवड़ा पिवड़ा पड़ा है, लेकिन इसको कुछ नहीं होगा, क्योंकि जो अपना कुक है उसने मेरे को बताया कि इसको कुछ नहीं होता, ये चल जाएगा. इधर एक टोमॅटो, ये मिरची. हा टोमॅटो वाचला आहे की अर्धा राहिला आहे. सो हे सगळं तिला नेऊन देतो मी. हां सांडण गप्पूस तिकडे ठेव. हे देखो इथे कुठे ठेवतो? राहू दे ना. किचन मध्ये ठेव ना तिथे. नको. माझं काम तर झालंय आता. मी फक्त वाडा बघणार आहे. आणि तो राहिलेला अर्धा टोमॅटो आहे ना खाऊन टाकतो मी, कारण तो नंतर फ्रीजमध्ये ठेवलं की खराब होऊन जातो ना. बाय द वे, आज का आधा खाना मैंने बनाया है. ब्लॉग का टाइटल ये रहेगा मे बी. दोस्तों ये देखो मेहनत का फल, भुर्जी एंड चपाती. अब इसको खाऊंगा दबा दबा के, फिर आपको बताता हूँ कैसे बनी. ही बघा मला सुरी घेऊन. चाकू इथेच ठेवलंय का आपले? मला वाटलं तो धमकी देते एक काय. तो मैं जरा खा के बताता हूँ कैसा बना है. नाइस, बेस्ट झाली. अभी थोडासा खाना खा लेतो, त्याच्यानंतर अरे सर काय पाहिजे तुला? बस ओके. जेवण वगैरे करणार, थोडंसं फ्रेश होणार आणि स्टुडिओवरती जायचं आहे. आत्ता जो हा ब्लॉग शूट होतो ना, हा एडिट करायचा आहे. अँड हर्षदचं एक छोटंसं काम आहे, सो ते करायचं आहे. पहिले तो मेरे को खाना खाने दो. दोस्तों आज छुट्टी है, तो मैंने सोचा है कि इसको बाईक सिखाएंगे. हिची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मला बाईक शिकायची. सो आज मी पण घरी आहे आणि वातावरण पण एकदम बाहेर चांगलं, एकदम फ्रेश आहे वातावरण. सो आमच्या इथे एक छोटासा स्पॉट आहे जिथे एकदम फ्री वातावरण, म्हणजे कुणी येत नाही, गर्दी नसते, काय नाही. तर आपल्या गाडीची हाईट जास्त आहे. आता इथे येते का नाही काय माहिती, पण मी आज याला शिकवणार आहे. पडली तर पडली, गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे. तसं पण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग वगैरे लवकरच करायची. सो म्हणजे ऑलमोस्ट सर्व्हिसिंगसाठी आलेली आहे गाडी. तर मग हिला बोललो चल तुला आज शिकवतो. वातावरण पण बाहेर एवढं काय असं ऊन वगैरे नाही. आता 3च वाजलेत, एवढं ऊन वगैरे नाही, एकदम असं फ्रेश हवा वगैरे चालली. हिला बोललं आता आवर, तर आम्ही खाली जाणार आहे, हिला गाडी वगैरे शिकवणार आहे आज. ओके दोस्तों, हमें रास्ता मिल चुका है ट्रेनिंग के लिए. लेकिन रास्ते में दिक्कत क्या है, वहाँ पे एक ये अपना चेम्बर है, उसमें गड्ढा है. मतलब ये जो ढक्कन लगता है ना, वो ढक्कन नहीं है उसमें. इसकी वजह से डर लग रहा है. मी थोडासा रस्ता वगैरे क्लीन करतो. ही जर पडली ना, मला डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल. आज का ये आयुष्यातलं पहिल्यांदा असेल काय तू गाडी चालू दे. सांग मला फक्त, तुला काय काय माहिती आहे गाडीला, मला सांग. चालू कशी करतात? हे बघ, हे स्टार्टरचं बटन, हे इंडिकेटरचं. याला इकडे बघ, हे लेफ्टला दाबलं, लेफ्टचं इंडिकेटर चालू होतं आणि गाडी लेफ्टला वळवायची असते. आणि इकडे गेलं ना, हे राईट साईडचं इंडिकेटर चालू होतं आणि गाडी राईटला जाते. राईटलाच न्यायची गाडी. कुठं? राईटला. और इसको बोलते स्विच. आता गाडी पहिलं चालू तर कर. कुठे चालू झाली? स्टार्ट. अरे बावळट, गाडी उभी तर करते काय? 4 व्हीलर आहे का? अशी थोडी पुरत नाही. हा चल नड, मी सांगतोय बघ. अरे बंद करते गाडी. मग गाडी कशी शिकणार आहे तू? पडलं तर पडत नाही. अरे नाही पुढे जात रे तू स्टार्ट कर. हा अरे उभी तर कर पहिलं तू. आईच्या गावात राहिली का उभी? हा स्टँड लाव. एका पायावरती आईच्या गावात. अरे सिंपल आहे बघ, गाडी आहे ना, न्यूट्रल कर आधी. स्विच ऑन कर. कम्फर्टेबल हो. हां कम्फर्टेबल हो.
मला वाटतंय गाडी तरी राहील, गाडी तरी जाणार नाही, ही तरी पडणार आहे. आज दोन्हीपैकी एक होणार. नाही होते होते, तू कर. होते कुठ उभी म्हणजे कशी करणार, म्हणजे एका पायावरती करायची ऋतू. होते होते बघ अशी उभी राहते, राहिली उभी. मग सगळ्यांचंच होतं स्टार्टिंगला. हां स्टँड लावलं, गाडीचं स्विच ऑन कर. कम्फर्टेबल एकदम असं चिलमध्ये एकदम कम्फर्टेबल फील कर. अजून किती पाय टाकले दोस्त, ये देखो इतने इसके पैर टेक रहे. अजून किती पाहिजे तेव्हा. अरे हँडल कशी नाही होते, एक मिनिट इधर से दिखाता. हे बघ एका पायावरती आहे ना एकदम स्टेबल ठेवायचं, एक पाय खाली ठेवायचा आणि एक पाय वरती ठेवायचा वाटलंच तर. हा वाला पाय आहे ना तुझा, तुला कुठल्या साईडला कम्फर्टेबल वाटतंय. आईच्या गावात हिला गाडी शिकायची. स्टँड, अरे स्टँड तू लाव ना, मी कसं लावू. इथं स्टँड आहे, हा लाव. अरे स्टँड लाव, मी दाखवतो तुला. हा लाव स्टँड. मला नाही वाटत 2-3 वर्ष गाडी शिकेल मी. आता मी तिला सांगतो जरा कसं चालवायचं असते. ठीक आहे दोस्तों, अभी मैं दिखाता हूँ इसको कैसे क्या करते. इधर कॅमेरा पकड दोस्त, ऐसा पकड. हे बघ ही चप्पल घाल नाही तर फ्लिप फ्लॉप मग नको. हा कम्फर्टेबल अशी बसली, स्टँडवरती घ्यायचं, एक साईड अशी ठेवायची. लहानपणी सायकल नाही चालवली कधी, चालवली. हा मग असं ठेवायचं. हे बघ एक पाय असा खाली ठेवायचा, एक पाय वरती ठेवायचा. असं जेव्हा गाडी स्पीडमध्ये होईल तेव्हा दोन्ही पाय वरती घ्यायचे, जेव्हा थांबायचे परत असं कुल्यावरती यायचंय. सोपं आहे. बस ते येतंय मला पुढं. मी सांगतो ना, तू स्टार्ट तर कर पहिलं. नुसते गाडी चालूच नाही गेली अजून हिने गाडी, आणि मला पुढचं सांगायचं. अरे पहिली एक स्टेप तर शिकू द्यायला. हा घे चल लढ, मी सांगतो तुला. आता बस तर तू गाडीवरती, गाडीवर बसली. हा उचल गाडी, बिंदास एकदम बिंदास. गॅसची टाकी उचलल्यासारखं उचल. अरे एका पायाने उचलायचे, त्या पायावरती बॅलन्स करायची. ओके 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 हां रिलॅक्स. ओके ह्या साईडच्या याच्यावरती गाडी थोडीशी तिरकी. हां आणि तो पाय वरती ठेव, तिकडचा पाय वरती ठेव ना, एका पायावरती हँडल कर. अरे गाडी एवढी जड नसते ऋतू. अरे ही लागली डान्स करायला उलट. नाही पडत पडली तर पडू दे गाडी. हां एक पायावरती घेतला. कुठला पायावरती घेतला. लेफ्टचा कशाला, लेफ्टनी तुला गिअर टाकायचा आहे. राईटचं वरती घे, लेफ्ट खाली ठेव. दोस्त अभी बारिश भी आनी चालू हो गई. आज मला काय तुझं काय खरं दिसत आहे गाडी शिकायचं. हां ओके स्विच ऑन कर. क्लच दाब. इसको क्लच बोलते, इसको क्लच प्रेस कर पूर्ण. हां पूर्ण प्रेस कर पूर्णपणे. ह्या साईडला कधी पण ह्या साईडला ठेवायचं असं हां ह्या साईडला पूर्ण नाही, ही साईड धरायची अशी. ही साईड तुला हलकी, तुला असं इथून दाबायला लावलं इथून जड जाणार ना, ह्या साईडनी लॉंग प्रेस. हां असं. आणि बटन स्टार्ट कर, प्रेस कर, एकदम प्रेस कर जोरात. हा ते प्रेस करून, क्लच प्रेस करून. तशी चालू नाही होत ती, पूर्ण प्रेस करायचा क्लच. नाही पाडत नाही. थांब रुको, मी इसको न्यूट्रल करके देता हूँ गाडी. हा हे बघ कोण शिकवत. अरे मग क्लच कोणी सोडायला लावलं तुला, क्लच नसतं सोडायचा. आधी गाडी स्टार्ट तर कर. हा स्टार्ट कर परत. आता न्यूट्रल झाली बघ. हे बघ आता न्यूट्रल झाली बघ. न्यूट्रल झाली गाडी. अरे आता न्यूट्रल झाली. पडली तर पडली. रुको मैं गाइज अभी इसको मैं पीछे बैठ के सिखाता हूँ. रुको 5 मिनट रुकते हम लोग. मैं सोचा चाहिए तो मैं हम लोग किधर तो कॅमेरा माउंट कर देता हूँ मैं. 1 मिनिट रुको. तू जेव्हा क्लच दाबते ना तेव्हा गाडी न्यूट्रल असते. जेव्हा गियर टाकून तू क्लच सोडशील ना तेव्हा प्रैक्टिस कर. दोस्तों पहला पड़ाव कंप्लीट हो चुका है. इसने क्लच छोड़ना और मतलब गाड़ी को मूवमेंट देना. ये देखो टायर भी अभी आगे जा रहा है. वन्स मोर दिखाओ. बात परत एक हात याच्यावरती ठेव ना, एका हाताने गाडी चालवणार आहे का. अरे नाही जात. हा परत प्रॅक्टिस कर. गाडी तुला थांबवताना क्लच दाबून ब्रेक दाबायचा. क्लच दाबायचा आणि ब्रेक दाबायचा. ज्यावेळेस तुला थांबवायची आधी काय दाबायचा, क्लच, नंतर ब्रेक. हा हळूहळू प्रॅक्टिस तर कर. दाब क्लच. अगं माझी आई पहिलं क्लच दाबायचा मग ब्रेक दाबायचा. हा क्लच दाब. आता ब्रेक दाब. दोस्तों कुछ नहीं हो सकता इसका. नहीं सीख रे.
इम्प्रूव्हमेंट तर आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. आधी गाडी चालू नव्हती करता येत, आता गाडी चालू करायला शिकली. आणि क्लच बंद का गेली गाडी? टीचर मी आहे ना. दमले लगेच. हम्पी राइड के लिए हम लोग प्रिपरेशन कर रहे हैं. इसको बोला मैंने हम्पी राइड में तू गाड़ी चलाएगी और मैं पीछे बैठूंगा. इसके लिए हम लोग अभी गाड़ी सीखने का जो भी है प्रोसेस वो कम. हात लाल झाला बघ माझा. आईच्या गावात. अरे 2 मिनिटं गाडीने चालवलीचा हात लाल झाला. थांबा मी अजून तुला जोरात पकडलं होतं ना. कसं. जोरात. अरे सोपी प्रोसेस आहे. गाडी चालू केली पहिलं स्टार्टिंगला क्लचचं आहे ना, क्लचचं मी हे घ्यायचा अंदाज घ्यायचा. न्यूट्रल कर गाडी, पॅडलवरती उचल. गिअर शिफ्टिंग कळाली की तुला कशी आहे? पहिला गिअर खाली, दुसरा वरती. हा दुसरा गेला, न्यूट्रल झाली बघ. मीटरमध्ये बघ, माझ्याकडे नको बघू, मीटरमध्ये बघ. झाली न्यूट्रल. हां मग तशी. आता परत चालू कर गाडी. चालू कशी करणार? क्लच दाब, पूर्ण प्रेस करायचा क्लच. हे करून मग स्टार्ट करायचं. आधी आईच्या गाव. अरे आधी नीट शिकव ना. हे बघ, क्लच काय काम करतं? क्लच पुढं आणि पाठीमागं जायला. गिअर बॉक्सला आहे ना पॉवर द्यायचं काम क्लच करतं सगळं. तसलं नको सांगू मला. मग कसलं सांगू तुला? हां क्लच प्रेस केला, दे स्टार्टर मार. हां मार स्टार्टर. पुढं नाही ना जायचं. नाही जात माझी आई, तू मार ग. ओके. हां क्लच दाबून गिअर टाक पहिला खाली. क्लच सोडायचा नाही, क्लच सोडायचा नाही. टाकला क्लच सोडू नको. मग सांगितलेली प्रॅक्टिस करा आता परत. घे क्लच सोड, क्लच सोड, हलका सोड, सोड. बस क्लच प्रेस कर. आधी क्लच दाबायचा, आधी क्लच दाबायचा. क्लच दाब, क्लच दाब. मग ती पुढं जाणार ना. तुला गाडी पुढे घ्यायची, क्लच सोडायचा. पुढं घे गाडी, परत थांबवायची आणि ब्रेक दाबायचा. क्लच सोडला, क्लच सोड. ह्याच्या गावात एक क्लच पुरा. रुको दोस्तो, मैं सिखाता हूं प्रॉपर. दोस्तो इम्प्रूव्हमेंट आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. हां नड परत. ये वाशा. हां परत वन्स फोर. करत राहा. जोपर्यंत तुला हा क्लचचं जजमेंट येत नाही ना, असं फटकन सोडायचं. फटकन नको सोडू, आत्ता नको सोडू. ज्यावेळेस तुझ्या हातामध्ये बसेल ना क्लच, की हे एवढ्या मुवमेंट नंतर क्लच सोडला की लगेच गाडी पुढे जाते, तेवढं असं प्रॅक्टिस कर. हां करत राहा. एन्जॉय. थ्रॉटल देऊ नको फक्त. थ्रॉटल दिलं की गाडी डायरेक्ट त्या टोकाला जाईल. अरे ह्याला थ्रॉटल बोलतात गंगाराम. हे थ्रॉटल. नडो घे पुढे चल. गाइस बारिश भी आने लगा है, लेकिन इसको सिखाने में मेरे को मज़ा आ रहा है. हाँ घे थोड़ी पुढे घे. आवर. कैसा आहे? मजा येते का? तिला आहे ना ॲक्च्युली भीती वाटते, पण तिला मजा पण येते गाडी चालवायला. कारण तिचं बरेच दिवसापासून चाललेलं की मला गाडी चालवायची वगैरे. हे देखो. हा तू बास काय प्रॅक्टिस कर. इथपर्यंत आणायची गाडी. चल इथपर्यंत आणचल तशी करत लगेच. मग हम्पी राईड कसं करणार सांगा तुम्ही? हा पाऊस येऊ दे. सिंपल ट्रिक आहे. बंद करायचं तिथून नाही बंद करायचं, डायरेक्ट किल स्विच दबाओ. दोस्तों अभी बारिश आ रही है बहुत दबा के, तो हम लोग अभी घर पे जा रहे हैं. आज के लिए दोस्त इतना है. मग दुसरीकडे कुठे एवढ्या पावसामध्ये कुठे जाणार? दोस्तों आज के लिए इतना ही बस है. आज का ट्रेनिंग खत्म हुआ. मॅडम स्टँड लगाइए. स्टँड लाव. स्टँड तो पाय खाली ठेव, ह्याच पायाने स्टँड लाव ना. पडू नको ग बाई, पडू नको फक्त. हां ओके. हँडल ह्या साईडला क्रॉस कर. उतरी नीचे आणि फीडबॅक दे. कैसा लगा? दाखव हात दाखव. असा बे हाऊस. मग तसंच असतं ते. लगेच तुला यूज टू नाही होणार. लगेच थोडंसं हे झालं ना. काही पहिलाही दिन आहे ना, एका दिवसामध्ये किती शिकणार आहे ती. पण ॲटलिस्ट तिला हे तरी कळालं की क्लच सोडल्यावर गाडी पुढे जाते. आणि पहिले कसं डायरेक्ट सोडून दिलं होतं. वा मेरे शेर. तू सांगितलंच नव्हतं मला. मी कशाला सांग? मी तुला कशाला सांगू म्हणजे? मी एक ट्रेनिंग मग टीचरनी सांगितलं, तू ऐकलं का? एक तरी ऐकलं का मला सांग. काय नाही. हां हा चल पाऊस गेला. नड परत. दोस्तो बारिश चला गया. शिकव आता. दुसरं म्हणजे एका दिवसात काय तुला काय विमान शिकू का? परत काय ड्रिप मारायला शिकव डायरेक्ट आता. एका दिवसामध्ये मला बोलते ड्रिप मारायला शिकव. पहिले तू ते प्रॅक्टिस कर. जेव्हा तुला क्लचचं जजमेंट येईल ना, हातामध्ये बसेल ना क्लच, त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रॅक्टिस करू. हाँ मैं दिखाता हूँ, रुको अभी मैं दिखाऊंगा इसको. पकड़ो मालिक, पकड़ो. ये शेंबूड ले पकड़.
रुको अभी बहुत लंबा हो जाएगा ब्लॉग, 1 मिनट रुको गाइस। अभी लफड़ा ये है, गाड़ी वहाँ से यहाँ तक आई आहे. एक दोस्त भी आहे हमारा. हाय. आता आम्हाला गाडी वळवायची, पण गाडी वळायंगे कैसे? मी स्टँडवरती कशी वळवतो तशी फिरव ना अशी त्याला. ते पाठीमागचं कॅरेज हां त्याला धरून वड़ो. गाइस एक कुत्ता अगर मेरे को काट लेगा तो मेरा, एक तो पहले से मैं चड्डी पे आया हूँ. नहीं दोस्त मैंने कुछ नहीं किया. घुमो ना, फिरो. अरे इसको ऐसा पकड़ने का, ऐसा खींचने का. वड़ वड़ जोरात, ताकत लाव लाव ना जोरात. अरे इसका क्या ही होगा रे दोस्त. रुको मैं इसको गाडी घुमा के देता हूँ. कुठं जड आहे तेव्हा. आणि मग तुला गाडी यूज टू झाल्याशिवाय तू तर दरवेळी तसंच म्हणते. तुला हँडल पण नव्हता फिरत आधी. हँडल नाही फिरवल्यावर मग गाडी कशी वळणार? तू घालशील का त्याच्या अंगावरती गाडी? मग ऐसा कैसा चलेगा दोस्त. अरे मग टायरवरती फिरव ना, पुढं पाठी मग घे. तुझ्यापेक्षा लहान छोट्या हाईटच्या पुरी गाड्या चालवतो माहिती. एक्सपल्स वेट कमी असेल त्या गाडीत. एक्सपल्स म्हटलं बाळा मी. एक्सपल्स दोस्त, एक्सपल्स कमी करता येत का ना? कसलं गाडीचं? मग काय पार्ट काढून ठेवायचे येडा. अरे वळव, चल गाडी वळव, आपण अजून एक राउंड मारू. दोस्तों दिक्कत क्या है मालूम क्या? चल तुला फिरून आणतो चल. ये देखो यहाँ पे एक चेंबर है, वहाँ पे एक चेंबर दिखेगा आपको. रुको मैं दिखाता हूँ आपको. 1 मिनट. हाँ ये देखो, इसमें साला ढक्कन ही नहीं है. ये देखो क्या कर रही है, इसका देखो क्या चल रहा है दोस्तों. कैसा होगा रे दोस्त तेरा. पण शिकेल ती, म्हणजे आहे तिच्यामध्ये ती काय म्हणतात पोटेन्शियल आहे. दोस्त तेरे में पोटेन्शियल है, तू जल्दी गाडी सीखेगा लग रहा है मेरे को ऐसा. पहिल्या दिवशी एवढं कोण शिकवलं? पहिल्या दिवशी म्हणजे काय, एक थोडं थोडं शिकायचं असतं काय, एकदाच सगळं शिकून टाकायचं डायरेक्ट. चायच्या गावात सगळं एकदाच शिकून टाकायचं. बाय द वे इस पे से मैं गिरा था एक दिन, मैंने किसी को दिखाया नहीं, लेकिन आज पहली बार ब्लॉग में दिखा रहा हूँ. यहाँ पे मैं गिरा था. वो जाने दो. हा चल का त्या रोडला जायचं आपण, त्या साईडला. तुला तेच म्हणलं तिकडे जाऊ. मग तिथं त्यांचं ते शेळ्या चरतात आहे दोस्तों. वहाँ पे है ना वो बकरियाँ चरा रहे लड़के लोग, छोटे छोटे बच्चे. और इसके लिए इसको बोला कि इधर ही सीखेंगे हम. खाली पडल्याशिवाय मला नाही वाटत मी शिकन. नाही पडत, मी आहे ना. पडणार आहे मी 2-3 वेळा. नाही पडत तसं नाही. असं थोडी काय का लगेच पडतं का तेव्हा. मग पडल्याशिवाय कसं शिकणार? म्हणजे तुला काय गाडी पाडायची का आपली? तू गाडी तर वळव आधी. वळत. रुको मैं इसको गाड़ी घुमा के देता हूँ. हाँ पकड़ कॅमेरा, पकड़ कॅमेरा. कशी वळवतो मग दाखव. अशी ओढ आधी, तुझ्या साईडला ओढ अशी गाडी, तुझ्या साईडला ओढ अशी, एका स्टँडवरती उभी कर. तुझ्या साईडला ओढ ना अशी जोरात, लाव जोरात ताकद. घुमाओ. रुको अभी मैं घुमा के दिखाता हूँ. रुको पकड़ इसको, पकड़ो. काहीतरी बॅटरी चाललंय. झालंच नाही शूट. चालू है शूट. गाड़ी घूम भी गया, इसको पता भी नहीं. क्या ही गुंडा बनेगा तू कोंबडी. चल हो स्टार्ट. चल परत मग सारखं प्रॅक्टिस कर. हिचा आजचा पहिला लेसन हाच आहे की हिला फक्त क्लचचं जजमेंट जे असतं ना, म्हणजे असं पटकन नको सोडायला. मोस्टली काय होतं, मुली डायरेक्ट असं पटकन क्लच सोडतात, गाडी डायरेक्ट हवेत जाते. गाडीचं काय नाही, हिला काय झालं तर हिला परत कुठून खर्च करू ऐसा विषय. इसलिए मैं इसको बोला कि पहले क्लच का जजमेंट सीख ले, उसके बाद में हम लोग सीखेंगे. अभी मी तिला बोललो की तिथपर्यंत तुला गाडी घेऊन यायची. ये हळूहळू ये पुढं, काय नाही ये सोडत राहा. अरे उताराला गाडी आहे, तू काय करतच नाही. ती उताराने चालली आहे गाडी. मला वाटतं ही गाडी क्लच सोडून पुढे घेते. मी आत्ता लक्ष दिलं उतार आहे आणि ही 1 साईड. दोस्तों हिच्यामध्ये आहे ना कॉन्फिडन्स तर आहे रे. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा हिला काहीच जमत नव्हतं. आई शपथ फक्त खड्ड्यात नाही गेली पाहिजे. हळूहळू 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 आईच्या गावात. आणि चालवते, चांगली चालवते. म्हणजे एका दिवसामध्ये तिने जेवढं शिकायला पाहिजे. 1 दिवस कसला, फक्त 10 मिनटं झाले. बेस्ट. छान शिकली रे, शिकली. आता स्टँडवरतीच वळव ऋतू. आता त्याला बंद कर गाडी आणि स्टँडवरती फिरव. किल स्विच दाब, किल स्विच. अरे हिलाच गाडी बंद करायला लावली, ही पुढे घेऊन चालली गाडी. गाडी शिकली थोडीशी तरी. प्रॅक्टिस अजून तिला जरा क्लचचं जजमेंट आलं ना मग काय नाही. कैसा लग रहा है? मज्जा आली. कर चल गाडी फिरव. थोडी का होईना याच्यात प्रोग्रेस आहे. म्हणजे मला वाटतं तू शिकणार आहे. तू बेस्ट स्टुडंट आहे माझा आत्तापर्यंतचा, सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे मी जेवढे हेल्पर शिकवले ना
तेजसने लय मार खाल्ला. आता जो नवीन पोरगा आला ना तो JCBचा विषय बरं का, पण आदेशने पण कुत्र्यासारखा मार खातो रोज. तेजसने सगळ्यात जास्त माझ्या हातचा मार खाल्लाय. हिने फक्त एकच ठोका खाल्लाय आत्ताशी, एकच. कारण कुठली ड्रायव्हिंग जर शिकायची असेल तर मार खाल्ल्याशिवाय शिकत नाही, हे आमचं गुणधर्म आहे. म्हणजे आमच्या ड्रायव्हिंग क्षेत्राचं हेच आहे, काय बोलतात त्याला, शास्त्रच आहे. हे देखो ताकद देखो गाईच. हा फिरव काय नाही होत, फिरव. अरे ते पुढची साईड नको धरू, फक्त पाठीमागची साईड धरून फिरवायची. फिरव ताकद लाव. रुको तुमसे ना हो पाएगा, रुको दोस्त, हट जा बाजू. कैसा आहे ताकद. हा चलो वन्स मोर. याची थोडीशी प्रॅक्टिस घेतो मी, देन मग आम्ही घरी जाणार आहे. थोडीशी प्रॅक्टिस घेतली पाहिजे, नाही तर हिला एवढा आनंद झाला आहे, बापरे मला गाडी आली उड्याच मारत होती. कॅमेऱ्याशी थोडंसं आत्ता एवढंच बोलायला लागली होती कॅमेऱ्यासमोर, नाही तर मग आधी बोलतच नव्हती. आधी अशी चिडीत चूप बसायची, पण आता थोडंसं बोलते, इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे मी तिला बोलायचो, अरे सगळेजण बोलतात, तुम्ही लोक बोलता ना की ब्लॉगमध्ये ती बोलत नाही, आता थोडीशी बोलायला लागली. आता तिला गाडी शिकवली की मग मस्तपैकी मोठं ब्लॉग वगैरे शूट करणार आहे आम्ही. आता याची थोडीशी प्रॅक्टिस घेतो. ये चल पुढं, ये तिकडून इकडे, ह्या एंड पॉईंटला. हे 2 एंड पॉईंट दिलेत मी तिला, कारण ह्या साईडला सगळे म्हणजे हे सगळं जे झालं ना हे प्लॉटिंग आहे. सो इधर क्या सीन क्या है, यहाँ पे सब ऐसा ढलान पे रस्ते आहे. म्हटलं हे उतारायला येण्यापेक्षा मग तिला जरा चांगलं एकदम सोफिस्टिकेटेड ठिकाणी शिकवावं. आणि ह्या साईडला सगळा चढ आहे, ह्या साईडला सगळे असे उताराचे रस्ते, फक्त हा वालाच एक रस्ता हे. याची प्रॅक्टिस घेऊ द्या मला, तुम्हाला दाखवतो मी पुढं. एक्सलेटर दे पाहिजे थोडं, एक्सलेटर दे थोडंसं हलकं. पायवर घे पाय. ये बॉय, अरे वा 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 वा. थांबव गाडी, क्लच दाब. ऐ शाबाश, कर बंद कर ना. काय लगेच दाखवडा. अरे ही आमचं म्हणजे ऑलमोस्ट आता हिची प्रॅक्टिस डन झाली आहे. आता गाडी ॲटलिस्ट तिला क्लचचं जजमेंट आलं आहे. सो उद्याचं नाही, म्हणजे मे बी आता कधी लेसन होईल माहीत नाही, पण आता हिला गाडी वळवायला शिकायची. म्हणजे आपण पोरं जे असं एका साईडने असं गोल फिरतो ना स्टँडवरती, ते तिला शिकायचं आहे. मागची बाजू वरती उचलायची, स्टँडवरती अशी एका साईडने दोन्ही टायर हे झाले पाहिजे, फ्लॅट झाले, उचलले पाहिजे. फिरव तुझ्या साईडला ओढ, उजव्या हाताने ओढ. कैसा वगैरे तेरा ओढ ना, मग त्या तुझ्या डायरेक्शनला ओढायची गाडी, तुझ्या साईडला ओढ, गाडी निघते ती बरोबर, जाते ते. फिरव ना. गाईस संध्याकाळ झाली, सगळेजण बाहेर गेलो होतो आम्ही, म्हणजे आम्ही 2 जण गेलो होतो. आणि आम्ही थोडेसे नोटबुक आणल्यात, हे देखो ह्याच्यासाठी नोटबुक आणायचं होतं, ते आणल्यात. आणि आज घरामध्ये पावभाजी बनणार आहे समजा, त्याच्यासाठी पाव वगैरे आणायला गेलो होतो मी. ते पाव वगैरे आणले. आणि आता थोड्या वेळाने मला आणि ऋतुजाला जायचं स्टुडिओवरती. सो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण हा ब्लॉग मे बी खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळं मग मी आत्ताच एंड करतो आहे. आणि उद्या मला साईडवरती जायचं, उद्या मला काम असणार आहे, साईडवरती भरपूर काम आहे. सो आजची सुट्टी संपते आणि उद्या मला साईडवरती जायचं आहे. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.